जिवंत मनाच्या तरुण तडफदार महत्त्वाकांक्षी विद्यार्थी मित्रांनो, मी नंदकुमार शांताराम सुर्वे, सरस्वती विद्यानिकेतन विक्रोळी पार्क साईट या शाळेतील मराठी विषयाचं अध्यापन करणारे शिक्षक. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सारांश लेखन या प्रश्नाचा विचार करणार आहोत. आपणाला सारांश लेखन हा पर्यायी प्रश्न आहे. पत्रलेखन यालाच पर्यायी प्रश्न आहे सारांश लेखन. बरेचसे विद्यार्थी पत्रलेखनाचाच विचार करतात, पत्रलेखन सोडवण्यावर भर देतात. परंतु विद्यार्थी मित्रांनो, आजकालचं जग हे खूप गतिशील आहे. टाइम इज मनी म्हणतो तसं कोणालाही आपण जर बोलू लागलो, चर्चा करू लागलो, कोणत्याही विषयावरती सांगत असो, तर समोरची व्यक्ती म्हणते मोजकंच काही ती मला सांग, जास्त पाल्हाळ लावू नकोस. काही लोकांना एखादी घटना छोटीशी घडलेली असते, परंतु ती पाल्हाळ लावून सांगण्याची सवय असते. ऐकणाऱ्याला ते बरं वाटत नाही. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, सारांश लेखन हा जो प्रश्न आहे हा त्या दृष्टीनं फार महत्त्वाचा आहे. आपलं म्हणणं कमीत कमी शब्दामध्ये समोरच्या व्यक्तीला पटवून देण्याची हातोटी ज्याच्याकडे असेल त्याला सारांश लेखन अगदी अचूक जमतं असं मला वाटतं. मुळातच सारांश लेखन आणि पत्रलेखन याच्यामध्ये मला वाटतं की विद्यार्थी मित्रांना सारांश लेखन हा घटक सोपा व्हायला पाहिजे. मुळात सारांश लेखन या शब्दाचा अर्थ आपण प्रथम समजून घेणं गरजेचं आहे. दिलेला उतारा हा अपठित असतो, त्याचं कधी आपण पठन वाचन केलेलं नसतं. अशा अपठित उतार्याचं आपल्याला ढोबळ मनानं वाचन करायचं असतं. वाचन केल्यानंतर त्या उतार्याचं सार आपल्याला कळतं की या उतार्यामध्ये कोणत्या गोष्टीवर भाष्य केलेलं आहे किंवा या उतार्यामध्ये कोणत्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. हा सार आपल्या लक्षात येतो. हा सार कळला की या साराचा कमीत कमी शब्दामध्ये अंश लिहिणं म्हणजे सारांश लेखन होय. बघा किती सोपं आहे नाही का? उतारा आपण वाचतो. उतारा वाचत असताना आपल्या लक्षात येत जातं की या उतार्यावर कोणत्या विषयावर भाष्य केलेलं आहे. आणि उतारा वाचून झाला की आपल्या लक्षात आलं की या उतार्याचा सार नेमका काय आहे, तर अमुक अमुक आहे. मग या साराचा कमीत कमी शब्दामध्ये मला अंश लिहिता येईल का? तो अंश म्हणजे सारांश लेखन. किती सोपं आहे. विद्यार्थी मित्रांनो, दैनंदिन जीवनामध्ये आपण हे जगतच असतो की. मला सांगा, एखादा नवीन चित्रपट बघितला की दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या मित्राला, आपल्या मैत्रिणीला मधल्या सुट्टी जी काही 20-25 मिनिटाची सुट्टी असते, त्या 20-25 मिनिटाच्या सुट्टीमध्ये आपण डबा खात खात त्या चित्रपटाची संपूर्ण स्टोरी सांगतो, कथानक सांगतो. इतकं सांगतो चांगलं की त्याला किंवा तिला असं वाटतं आपण आजच तो चित्रपट बघा. वाटतं की नाही? विद्यार्थी मित्रांनो, या चित्रपटात बद्दल तुम्ही जे त्या मित्राला किंवा मैत्रिणीला सांगितलं, हे काय सांगितलं? त्या चित्रपटाचं सारांश कथन केलं तुम्ही 20 ते 25 मिनिटं. परीक्षेमध्ये तुम्हाला दिलेल्या अपठित उतार्याचं कमीत कमी शब्दामध्ये मूळ उतार्याचा अर्थ कुठेही न बदलता त्याचा अंश सांगायचा आहे. त्यालाच तर म्हणतात सारांश लेखन. आहे की नाही सोपं? आपल्या अपठित उतार्यात कृतीपत्रिकेमध्ये जो दिलेला आहे अपठित उतारा, त्याच्यावर 2 प्रश्न दिलेले असतात. बघा हा, मी का म्हणतोय की विद्यार्थी मित्रांनी पत्रलेखनात पेक्षा सारांश लेखनाकडे वळावं. तुमच्या कृतीपत्रिकेमध्ये एक अपठित उतारा दिलेला आहे.
त्या उतार्यावर 2 प्रश्न दिलेले असतात. आता तुम्ही काय करता, ते प्रश्न डोळ्यासमोर ठेवता आणि उतार्याचं वाचन करता. हे उतार्याचं वाचन करत असताना तुमच्या मेंदूमध्ये जे प्रश्न साठवले गेले त्या प्रश्नांची उत्तरं कुठे आहेत हे शोधण्याचा प्रयत्न करता. ते तुम्हाला कळत जातात आणि मग त्याचं तुम्ही वाचन करता. उत्तरं सापडतात. म्हणजेच त्या प्रश्नांची उत्तरं शोधत असताना तुम्ही त्या अपठित उतार्याचं स्वतःहून आकलन करून घेतलेलं असतं की नाही, आणि त्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही लिहिता. आणि परीक्षेमध्ये पत्रलेखनाला पर्यायी प्रश्न म्हणून त्याच अपठित उतार्याचं सारांश लेखन करा असं सांगितलेलं असतं. म्हणजे अगोदरच तुम्ही त्या उतार्याचं काळजीपूर्वक वाचन करून आकलन करून 2 प्रश्नांची उत्तरे लिहिलेली असतात. आता पुढे काय राहिलं, हत्ती गेला आणि शेपूट राहिलं सारखंच झालं की, होय की नाही. म्हणजे तुम्हाला त्या आकलन झालेल्या उतार्याचा त्या साराचा कमीत कमी शब्दात अंश तर लिहायचा आहे, आणि यालाच तर आपण म्हणतो सारांश लेखन. 35 ते 40 शब्दात तुम्ही तो लिहू शकता. कळलं का? आणि म्हणून सारांश लेखन खूप सोपं आहे असं मला वाटतं. नक्कीच तुम्हाला पण वाटत असेल, नाही का? वाटणारच. कारण आजचं जग थोडक्यात सांग असंच सांगणार आहे. आणि म्हणून सारांश लेखन करताना आणखी कोणत्या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे ते थोडक्यात जरा आपण पाहूया. दिलेला उतारा अपठित आहे, त्याचं आपण वाचन करतोय. वाचन करत असताना या उतार्यामध्ये कोणता विषय कसा काय मांडलेला आहे हे काळजीपूर्वक जरा लक्षात घ्या. त्यानंतर दिलेल्या उतार्यामध्ये असणारे प्रमुख मुद्दे कोणते, वैशिष्ट्यपूर्ण कल्पना कोणत्या आलेल्या आहेत त्या लक्षात घेऊन विषयाच्या क्रमाने सुसंगत अशी क्रमवार आपण मांडणी स्वतःच्या भाषेत करायची आहे. आता मूळ उतार्यामध्ये काही उदाहरणे असतील, अलंकारिक शब्द असतील, काही वाक्प्रचार असतील, तर हे आपल्याला सारांश लेखनामध्ये घ्यायचं नाही, ते टाळायचं आहे. मूळ उतार्यात आणखी कोणती गोष्ट तुम्हाला बघायची आहे? पहिली गोष्ट कोणती तुम्ही करणार आहात, पुन्हा आपण त्याची उजळणी करू. प्रथम तुम्ही मूळ उतार्याचं वाचन करायचं आहे. ते काळजीपूर्वक वाचन करताना त्यात कोणता विषय मांडलेला आहे हे समजून घ्यायचं. दुसरा प्रकार काय करणार आहात, दिलेल्या उतार्यातील प्रमुख मुद्दे, महत्त्वाचे विचार, वैशिष्ट्यपूर्ण कल्पना लक्षात घेऊन विषयाच्या क्रमाने सुसंगत अशी तुम्ही स्वतःच्या शब्दात मांडणी करायची आहे. तिसरं, मूळ उतार्यामध्ये असलेले उदाहरणे, अलंकारिक शब्द, पुनरुक्ती वगैरे भाग टाळायचा आहे. चौथी गोष्ट कोणती, तर मूळ उतार्यात नसलेल्या गोष्टी सारांश लेखनात नसाव्यात. मूळ उतार्यात नसलेल्या गोष्टी सारांश लेखनात नसाव्यात. पुढचा मुद्दा 5वा, मूळ उतारा जर प्रथम पुरुषी असेल, म्हणजे लेखक जेव्हा स्वतःबद्दल बोलतो मी, आम्ही, तेव्हा सारांश लेखन करताना ते, त्यांनी अशा प्रकारची भाषा आपल्याला वापरायची आहे. अतिशय महत्त्वाचा हा मुद्दा आहे. जेव्हा लेखक स्वतःबद्दल बोलतो प्रथम पुरुषी भाषेत, तेव्हा तुम्हाला सारांश लेखन करताना तुमची भाषा ही तृतीय पुरुषी भाषा असली पाहिजे. या अपठित उतार्यामध्ये साधारणतः 100 ते 120 शब्द दिलेले असतात. तुम्हाला त्याचं सारांश लेखन हे 35 ते 40 शब्दात करायचं आहे. म्हणजे खरं तर ते 1/3 शब्द लेखनच आहे.
लक्षात आलं का? उतार्यातील आता पुढचा मुद्दा 7वा. उतार्यातील एखादी घटना, एखादा प्रसंग तुम्हाला नाही आवडला, तुम्हाला नाही पटला, तरी त्याविषयी तुमचं मत, तुमचा अभिप्राय किंवा तुमची सूचना तुम्ही करायची नाही, हे लक्षात ठेवा. कळलं का? नाहीतर तुम्हाला काय वाटतं ते लिहायला जा आणि 0 मार्क. तसं काही करू नका. आता पुढे सारांश लेखन करताना आपण वाक्याचे प्रकार शिकलेलो होतो. केवळ वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य. याच्यातील केवळ वाक्य जे आहे ना, हे केवळ वाक्य आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे. कळलं का? केवळ वाक्य. त्यानंतर 9वा मुद्दा कोणता? तुम्हाला सारांश लेखनामध्ये शब्द समूहाबद्दल एक शब्द वापरता आला पाहिजे. कौशल्य आहे तुमचं. शब्द समूहाबद्दल एक शब्द. कसं काय? उदाहरणार्थ बघा, एखाद्या नेत्याच्या सभेला शाळेतले विद्यार्थी विद्यार्थिनी होत्या, कॉलेजचे काही कुमार कुमारिका होत्या, काही प्रौढ स्त्री पुरुष होते, काही म्हातारी माणसं स्त्री आणि पुरुष आलेली होती. आता किती मोठं वाक्य झालं ना. आपल्याला हे सगळं एका शब्दात बसवायचं असेल तर आपण कसं करणार? आपण ते वाक्य असं करू, त्या नेत्याच्या सभेला आबालवृद्ध मंडळी हजर होती. बघा किती सोपं आहे ना. म्हणून शब्दसमूहाबद्दल एक शब्द जर आपल्याला वापरता आला तर सारांश लेखन आपलं खूप सोपं होतं मित्रांनो. होऊ शकतं. घाबरू नका, प्रयत्न करा, सराव करा. आता सारांश लेखनाला शीर्षक द्यायचंय बरं का. तुम्ही सारांश लेखन करताय, हे सारांश लेखन पूर्ण झाल्यानंतर वरती तुम्हाला त्याचं शीर्षक द्यायचं आहे. शीर्षक लिहा, द्या असं सांगितलं नसलं तरी सुद्धा आपणाला शीर्षक द्यायचंच आहे, ही गोष्ट मात्र विसरू नका. कळलं का? आता आपण असा एक उतारा घेऊया आणि त्याचं सारांश लेखन करूया. चला बघा, मी एक उतारा या ठिकाणी घेतोय. विनयशीलतेला साजेसा शास्त्रीजींच्या वागण्यातला साधेपणा होता. त्यांनी स्वतःसाठी 2 सदरे, 2 धोतरे आणि 1 टोपी याशिवाय जास्त कपडे कधीच वापरले नाहीत, अशी त्यांच्या भगिनीने आठवण सांगितली आहे. हे सर्व कपडे खादीचे असत. 16 ते 18 तास ते काम करत असत. कामात कितीही व्यग्र असले तरी ठरलेली कामे त्यांच्या लक्षात असत. त्यांचा स्वभाव अतिशय शांत होता. जेव्हा शपथविधीला जायचे होते तेव्हा शास्त्रीजी शांतपणे कामकाज पाहत होते. शास्त्रीजींच्या लक्षात आहे की नाही अशी शंका वाटून बिचाऱ्या सेक्रेटरीची मात्र सारखी चुळबुळ चालली होती. धीम्या स्वभावाच्या शास्त्रीजींच्या चेहऱ्यावर मात्र अजिबात काही भावदर्शन नव्हते. ठरलेली वेळ होताच हातातले काम एखाद्या यंत्राप्रमाणे थांबले. शास्त्रीजी जागचे उठले, बाहेर पडले आणि राष्ट्रपती भवनाकडे चालत निघाले शपथविधीसाठी. शास्त्रीजी असे शांत आणि प्रत्येक गोष्ट वेळेवर करणे हा त्यांचा स्वभाव होता. या ठिकाणी हा मूळ उतारा आपला संपलेला आहे. हा उतारा मी वाचत असताना आपल्या लक्षात आलं असेल की या उतार्यामध्ये साधारणपणे शास्त्रीजींबद्दल काहीतरी सांगितलेलं आहे. म्हणजे शास्त्रीजींच्या व्यक्तिमत्वावर प्रकाश झोत टाकण्यात आला,
शास्त्रीजींच्या स्वभाव गुणवैशिष्ट्यांचं वर्णन करण्यात आलेलं आहे. साधारणपणे हा 101 शब्दांचा उतारा असेल. आता आपणाला त्याचं सारांश लेखन करायचं आहे. आपण कसं करू? आपण त्या अगोदर 1-2 ओळीची जागा सोडून ठेवूया. कशासाठी? शीर्षकासाठी. शीर्षक द्यायचं आहे ना मित्रांनो आपणाला. हा, जर तुम्ही अगोदर ठरवलं असेल तर अगोदर शीर्षक द्या आणि मग खाली सारांश लेखन करा, हरकत नाही. आता मी त्याचं सारांश लेखन करतो. विनयशीलता व साधेपणा यांचे सहज दर्शन शास्त्रीजींच्या वागण्यात दिसून येईल. 16 ते 18 तास ते काम करत, पण कामात दंग असले तरी ठरलेली कामे त्यांच्या लक्षात असत. शास्त्रीजी शांत स्वभावाचे होते व वक्तशीरपणा ही त्यांची संपत्ती होती. हे झालं सारांश लेखन आणि याला मी शीर्षक देणार आहे शास्त्रीजींचा स्वभाव. झालं की नाही सारांश लेखन तयार? किती सोपं होतं. विद्यार्थी मित्रांनो, या प्रकारे तुम्हाला सारांश लेखन करायचं आहे. लक्षात आलं? इथे तुम्हाला शब्द मोजायचे नाहीयेत. ढोबळमानानं तुम्हाला त्या मूळ उतार्याचा सार पूर्णपणे तुमच्या अंशात आला पाहिजे, सारांशात आला पाहिजे, याची काळजी घेणं गरजेचं आहे. लक्षात आलं तुमच्या? आहे की नाही सोपा? आता सरावासाठी म्हणून मी तुम्हाला एक उतारा देणार आहे. त्याचं सारांश लेखन तुम्ही करायचं आहे. कराल ना? बघा, जेवढा जास्तीत जास्त सराव तुम्ही उतार्याचा कराल तेवढं तुम्हाला सारांश लेखन खूप चांगल्या प्रकारे जमेल मित्रांनो. खूप चांगल्या प्रकारे आपल्या पाठातील काही उतारे घ्यायचे आणि त्याचं सारांश लेखन आपल्याला जमतं का हे सतत जर पाहत राहिलात, सराव करत राहिलात, तर मला वाटतं पत्र लेखनापेक्षा सारांश लेखनाला जास्त प्राधान्य तुम्ही देऊ शकाल. कमीत कमी वेळात तुम्ही सारांश लेखन पूर्ण करू शकता असा मला विश्वास आहे. समजलं? थांबूया. जय हिंद.